भावांनो, आज आपला पुन्हा एक नवीन ब्लॉग आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपण ब्लॉग केव्हा काढतो, तेव्हा बाहेर कुठे जायचा तेव्हा आपण दुसऱ्यानो आणि छोटे मोठे ब्लॉग नाही टाकी का. आम्ही आज सकाळी उठलो आणि इकडे चाललो तिकडे चाललो, आपले छोटे मोठे ब्लॉग नाही राहत. आणि तुम्हाला माहिती आहे आपण इंस्टाग्रामवर ब्लॉग टाकीचे डायरेक्ट यूट्यूबवर राहतं आपलं काम एकदम ब्रँडेड नाही का. आता आम्ही निपटवरून काय भद्रा मारुती चाललोय. कुठं चाललोय? भद्रा मारुती. इथून येताना बघू आता शिर्डीमध्ये जर आमचं योगायोग दर्शन होईल तर होऊ शकतंय. येताना आम्ही शिर्डी जाणार. मग जर सध्या आम्हाला टाईम जर भेटला तर आम्ही शिर्डीला पण जाणार आहे. आंटीचा कार्यक्रम तिकडं, तसं आम्ही दीपक बँड आणि रॉकस्टार पण पाहणार आहे. तर आपण भेटू पुढं. A few moments later. तर भावांना मस्तपैकी आम्ही इथं थांबलेलो आहे पेट्रोल टाकायला. आता म्हणलं पेट्रोल टाकून घेऊ. आणि हे बघा आमचावाला कॅशर आहे, पैसे मोजतोय. गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊ म्हणे. मस्तपैकी पैसे मोजले आणि पेट्रोल टाकलं. A few moments later. खरा मोसम जर तुम्हाला पुढे बघायचा आहे तर आपण इथं मस्तपैकी नाश्ता करत थांबलो. हे बघा आपला मित्र तुषार भाऊ आणि आम्ही इथं नाश्ता करत थांबलो होतो. तुषार शेटनी मस्तपैकी मिसळ ऑर्डर केलेली होती, तर आपण म्हणलं हेअरस्टाईल बघू. आणि हे बघा आमच्याली मिसळ पण आलेली आहे इथं. A few moments later. तर मस्तपैकी नाश्ता करून आम्ही आता निघालोय मंजिल की ओर. A few moments later. तर आम्हाला जाता वेरूळच्या बाहेर इतकी गर्दी लागली ना, तर आम्हाला पाहूनच असं वाटलं तर जावा का नाही, काही दिवस मागं जावा. हे पहा गर्दी किती. गर्दी तर काही संपना. म्हटलं आपल्याला थांबून पण चालणार नाही, म्हटलं चलो. तर भावाने हे काय तुम्हाला माहिती आहे का, की शहाजीराजे भोसले यांचं स्मारक आहे. आमच्याकडे टाइम खूप कमी होता, त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही पाहिलं, नाहीतर आम्ही जाणारच होतो. इथं वेरूळमध्ये एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे इथं एक ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी होतीये. एवढी गर्दी असून पण आम्ही काय हार मानली नाही. म्हटलं आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आज. इतकी ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक तर कधी बघितलीच नव्हती भावांनो. गर्दी पाहून तर आम्ही फुल वैतागून जायला होतो. तरी पण आता तुषार शेटला म्हणलं आपल्याला थांबून तर चालणार नाही, कस तरी गाडी घे काढून मला हळूहळू. मग काय गाडी घेतली काढून आणि चाललं पुढं. गर्दी तर संपायचं काय नाव घेतच नव्हती. वेरूळपासून पूर्ण गर्दी होती इथं. क्या हो रहा है भाई साहब? काही वेरूळपासून जशी गर्दी लागली ना, तर तुम्हाला इतकी गर्दी ना, तर बघ बोला तुम्हाला गर्दीवरती तुम्हाला काही बोलत नाही. बोलू नाही शकता, आता पूर्ण मूड गेलेला आहे. गर्दीमध्ये वरती गेलेली आणि काय खाते आता आज तो आणि थोड्यावरून. मौसम है बड़ा कातिल, खो जाए ना कहीं हमारा दिल. मुश्किल है बड़ी मुश्किल, खो जाए ना कहीं हमारा दिल. ना कहीं सुकून है ना कहीं करार है, किसका मुझको इंतजार है, किसका मुझको इंतजार है. मौसम है बड़ा कातिल, खो जाए ना कहीं हमारा दिल. चांद की हंसी चांदनी में झूम लूं, मद भरी खिली रोशनी में झूम लूं. A few moments later. तर गाईत आम्ही फायनली खुलदाबाद मध्ये पोहोचलेलो आहे. आणि तुषार शेट म्हणे इथं थांबू म्हणे मस्तपैकी, आणि इथं स्नॅप काढू थोडेसे. आणि आम्ही इथं थांबलो. मग काय माणसाने मोबाईल काढला खिशातून, मस्तपैकी 2-4 स्नॅप काढले. म्हणलं चला तुषार शेट आता आपल्याला जायचं आहे. मी पण 2-3 स्नॅप काढून घेतले आणि निघालो आम्ही आता
भद्रा मारुतीकडे. इथून फक्त 1 किलोमीटर बाकी होतं जायला. फिलिंग तर इतकी भारी वाटत होती ना. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. यहाँ लबे सीरी सा लग रहा है. तर फायनली आम्ही पोहोचलो ना भाऊ इथं एकदाशी. आणि हा विषय असा आहे 50 मध्ये 500 ते फक्त 2 मिनिटं लटकायचं आहे. तर 2 मिनिटं कोणी लटकत नाही. तर आपण बघूया माणसाचा वेळ किती निघतो. तेवढं बघितलं आणि तुषार शेटला म्हणलं चला आता आपल्याला दर्शन करायला जावं लागेल. मग तर निघालो आम्ही दर्शन करायला. असा आवाज दिला फिलिंग इतकी भारी वाटते ना भाऊ. जसं काय भाऊ स्वर्गात गेले आणि वाटतं डायरेक्ट. रघुनंदन रघु रघुनंदन रघुवर सेवन रघुपति चायन. तर घेतला ना भाऊ तुषार शेटने पण कॅमेरा हातामध्ये आणि म्हणे आपलीवाली एक व्हिडिओ काढून घेऊ आता मस्त आहे की. मग काय भाऊने घेतला कॅमेरा आणि लागला व्हिडिओ काढायला इकडून तिकडे. इथं आलं इतकं भारी फिलिंग वाटते ना भाऊ. जसं काय ना स्वर्गात गेले आणि एवढी भारी फिलिंग वाटते ना दर्शन A केलं. few moments later. तर फायनली आम्ही दर्शन करून आलो आणि इथं नाश्ता करायला थांबलो आणि डब्बा पण आणला होता. तर म्हणलं आता जेवण करून घेऊ आणि जेवण करायला थांबलो इथं. जेवण तुषार भाऊला तर खूप भूक लागली होती म्हणजे आता जेवण करून घेऊ. A few moments later. जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो आमच्या घराच्या रस्त्याला. ना कहीं सुकून है ना कहीं करार है, किसका मुझको इंतजार है, किसका मुझको इंतजार है. A few moments later. तर फायनली आम्ही निपाडमध्ये पोहोचलो आणि 2 प्लेट मॅगी घेतली. मस्तपैकी नाश्ता केला परत एकदा आणि म्हटलं आता निघावा आपल्या घरी. टाईम तर खूप झालता. मग तुषार शेटने मस्तपैकी त्यांचा रणगाडा काढला. रणगाड्यामध्ये आम्ही बसलो. मग तुषार शेट म्हणून तुला आता घरी